पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रथमच भाजपचे मंगेश वाकडीकर हे विराजमान झाले आहेत। यावेळी त्यांचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। नक्कीच आज हा इतिहासात लिहिलेला जाणारा क्षण आजच्या दिवशी आपल्याला बघायला मिळतोय। मी नक्कीच दोघांची रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आज दोघेही आहेत यांचं देखील मनापासून कौतुक करतो। आणि खरोखर जर तुम्ही जिद्दीने आणि प्रामाणिकपणे काम केलं तर त्याचं हे यशस्वी फळ आपल्याला आज बघायला मिळतंय। कारण आम्ही सुद्धा जरी नवीन भारतीय जनता पार्टीमध्ये असलो तरी पण केलेलं प्रामाणिक काम, जुना नवीन हा वाद अजिबात कुठे नाही आणि जुने नवीन हे सगळे एकत्रितपणाने केलेलं काम आणि त्याच्यात घडलेला हा इतिहास आज आपल्याला बघायला मिळतोय। नक्कीच तुम्ही पनवेल पंचायत समिती जरी बघितलीत 16 पैकी 15 जागा ह्या आम्ही आणू शकलो आणि तुम्ही जिल्हा परिषद बघितलं तर 8 पैकी 8 म्हणजे समोरच्यांना भोपळासुद्धा फोडता आला नाही अशा या जागा आज आपल्याला बघायला मिळालं। आणि नक्कीच त्याचंच हे फळ आज आपण दोन्ही यांच्या रूपाने आज आपण बघताय। मी नक्कीच येत्या भावी काळात हे नवीन अध्यक्ष तरुण आहेत, माझे वर्गमित्र आहेत, परंतु नुसतं आमचं हे मैत्रीत्व न राहता केलेलं काम, करणारं काम आणि पुढे होणारी कामं ही नक्कीच याच्यापुढे हे अध्यक्ष म्हणून नक्कीच चांगल्या पद्धतीनं पार पाडतील। कारण ह्या टीममध्ये तुम्ही बघाल बरेचसे नवीन सदस्य या रायगड जिल्हा परिषदेत आलेले आहेत आणि नक्कीच ते सगळे होतकरू आहेत। मग याच्यात डॉक्टर आहेत, विविध क्षेत्रातील सगळे मान्यवर आहेत, महिला जरी जास्त असल्या तरी त्यासुद्धा चांगल्या पद्धतीनं आणि नवीन रक्त असल्यामुळे चांगलं काम करणाऱ्या महिला आहेत। नक्कीच मी मंगेशजी आणि उपाध्यक्ष यांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण चांगलं काम करा, यशस्वी काम करा आणि नागरिकांनी जो विश्वास आपल्यावर दाखवला आहे, मतदानरूपी विश्वास दाखवला आहे, त्यांनी जी कामं सुचवलेत ती कामं प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करूया एवढंच मी तुम्हाला सांगेन।